वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर जसे की आता सगळ्यांना माहिती आहे 22 तारखेला अयोध्यामध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठा आहे। तर मग त्या निमित्ताने आमच्या सोसायटीमध्ये पण थोडेफार कार्यक्रम आहेत। तर ते सगळे मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर व्लॉग शेवटपर्यंत बघा, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। तर कसं सगळं आम्ही आमच्या सोसायटीमध्ये सेलिब्रेशन केले, डेकोरेशन केले, तर ते सगळं तुम्ही बघा। तर इथे आदल्या दिवशीच म्हणजेच 21 जानेवारीला तयारी सुरू होती 22 जानेवारीची। तर सगळी प्रिपरेशन सुरू आहे इथे, तर तुम्ही बघू शकता। तर इथे छान अशा रांगोळीज पण काढलेल्या श्रीरामासाठी आणि त्यानंतर दिवे पण आणलेले। दिव्यांनी सगळी सोसायटी लखलखाट करायची होती, तर त्यासाठी जवळपास 5000 असे दिवे आम्ही आणलेले। तर इथे मॉर्निंगला सकाळी कलर पेंटिंग असं कॉम्पिटिशन होतं। तर इथे सगळे लहान मुलांनी, सोसायटीतल्या सगळ्या लहान मुलांनी हे छान छान पेंटिंग केलं आहे। तर ते सगळं कॉम्पिटिशन झाल्यानंतर इथं सगळं पेंटिंगनी असं हे डेकोरेशन केलेलं आहे। तर इव्हिनिंगला इथे आम्ही दिवे पण दिव्याने डेकोरेट केलं। तर जे काही दिवे आणलेले ते ऑलरेडी काही लोकांनी लावलेले, तर आम्ही पण लावले इथे दिवे। भारी वाटत होतं, एकदम असं दिवाळीसारखं फील झालेला। आणि आम्ही पूर्ण 2 दिवस खूप छान सेलिब्रेशन केलं। तर नेक्स्ट डे पण आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा। तर सोसायटी खूप छान वाटत होती 2 दिवस, वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आणि मेन म्हणजे सोसायटी मधले सगळेच जण खूप एन्जॉय करत होते। तर इथे सगळ्यांनी मिळून आरती केली आणि त्यानंतर रात्री भजन पण अरेंज होतं। तर तर इथे नेक्स्ट डेला सकाळी मॉर्निंगला पालखी येणार होती, तर त्यासाठी मिरवणूक निघालेली। तर तिकडून पालखी आमच्या सोसायटीमध्ये येणार होती। तर पालखीचं काय मला शूट घेता नाही आलं, ऑफिस पण होतं। तर सकाळी जेवढं मला शूट करता आलं तर तेवढं केलंय।
तर इथे दिव्यांनी जय श्रीराम असं पण लिहिलेलं, तर ते पण खूप भारी वाटत होतं. तर हे आम्ही नेक्स्ट डेला म्हणजेच 22 जानेवारीला तिथं लिहिलं होतं. तर सोसायटीमध्ये पूजा पण होती इव्हिनिंगला आणि जेवण पण होतं. तर पूजेनिमित्त होम हवन पण होतं आणि त्यानिमित्त जोडप्यांनी पण जाऊन तिथे बसायचं होतं. तर प्रत्येक जोडपं थोडा वेळ बसत होते, तर आम्ही पण तिथे जाऊन बसलो. आणि इथे जेवणाची पण अरेंजमेंट होती 22 तारखेला. तर इथं आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण पण केलं एकत्र. तर असं होतं सगळं 2 दिवसाचं सेलिब्रेशन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. थँक्यू. जय श्रीराम.